नाशिक आणि दिंडोरी लोकसभा या दोन्ही मतदारसंघांचं मतदान पार पडले आणि त्यानंतर आता जी मतदान यंत्र आहेत ती या वेअरहाऊसमध्ये आणण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे। सर्व मतदान केंद्र हे नाशिक शहरातील अंबडमध्ये जो स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आलेला आहे वेअरहाऊसमध्ये, त्या ठिकाणी ही सगळी मतदान यंत्र येत आहेत। यासाठी विशेष चोख अशी सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात येणार आहे। आज ही प्रक्रिया पूर्ण पार पडेल आणि नेमकी कशा पद्धतीची ही सगळी प्रक्रिया असेल, कशी सुरक्षा या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे या स्ट्रॉंग रूममध्ये, याविषयी माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर राऊत मॅडम आहेत। मॅडम, कशा पद्धतीची सुरक्षा यंत्रणा या सगळ्यासाठी कशी प्रोसेस आहे? स्ट्रॉंग रूममध्ये मतदानाच्या पेट्या येण्याचं काम सुरू झालेलं आहे। सदर ठिकाणी पोलिसांची चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी 3 लेअरमध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पहिल्या लेअरमध्ये CRPF असते, दुसऱ्यामध्ये SRPFचा बंदोबस्त आहे आणि आउटर साईडला लोकल पोलीसचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। लोकल पोलीसचा बंदोबस्त हा एक ACP आहेत, 2 PI आहेत आणि त्या पद्धतीने 40 ते 50 कर्मचारी या ठिकाणी ठेवलेले आहेत। CCTVची निगराणीमध्ये सर्व यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित आहे। इथे बाकीची कुठले काही प्रकार घडू नये यासाठी नेमकी कोणती दक्षता परिसरात सुद्धा घेतली जाणार आहे? परिसरामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे, चेक पॉईंट या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत आणि पेट्रोलिंग सतत या ठिकाणी या परिसरामध्ये चालू राहणार आहे। आणि निश्चितच एक कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था या सगळ्या परिसरात करण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता ज्या मतदान यंत्र आहेत हे पूर्ण लोकसभा मतदारसंघातून खेड्यापाड्यात जे मतदान केंद्र होते तिथून ही सगळी मतदान यंत्र आता या ठिकाणी पोहोच होत आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रवेशद्वारावर देखील जो कोणी या ठिकाणी आज जाणार असेल त्याची पूर्णतः चौकशी केली जाते, त्याची नोंद या ठिकाणी प्रवेशद्वारावरच घेण्याचं कामसुद्धा पोलीस प्रशासन करत आहे। कोणालाही प्रवेशद्वारावर ओळखपत्र दाखवल्याशिवाय किंवा त्याची एंट्री केल्याशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जात नाही। एकूणच जर पाहिलं तर अंबड येथे वेअरहाऊसमध्ये ही सगळी मतदान यंत्र आता सुरक्षितपणे पोहोचतील। त्यानंतर या ठिकाणी 3 स्तरामध्ये या सगळ्या मतदान यंत्रांची सुरक्षा केली जाणार आहे आणि ही मतदान यंत्र जी आहेत ही उघडण्यासाठी मात्र 4 जूनपर्यंत वाट पाहावी लागेल। कॅमेरामन किरण कटारेसह नितीन ओझा, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।